मला असं वाटतं त्याचं उत्तर आमच्या प्रवक्त्या सिनियर आहेत राजलक्ष्मीताई भोसले देतील. तुमच्यावर टीका होत्या की तुम्हीच त्या बातम्या पेरल्या गेल्यात अशी तुमच्यावर पण टीका होती. मी सांगितलं ना, आमच्या वतीनं आमच्या प्रवक्त्या आहेत, सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे, ते उत्तरं देतील. मला वाटत नाही ह्याची काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत. पण पक्षामध्ये तुम्ही एकच महिला दिसता असं देखील तुम्ही म्हणलेलं आहे. सगळे पद तुम्हालाच का? मी तेच सांगितलं की हे जे काही प्रश्न आहेत ते मला तुमच्याकडून समजतात आहेत, त्याच्यामुळे याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. तुम्ही फेसबुक पोस्ट लिहिली, कदाचित आमच्या महिलांची बैठक चालू आहे सकाळपासून, त्याच्यामुळे मी हे काही पाहिलेलं नाहीये. त्याची मी पाहते, माहिती घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रतिक्रिया देते. पण त्यांचं म्हणणं की एक व्यक्ती एक पद असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 2 पदं आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर त्यांनी आक्षेप. हा सगळा पक्षाचा विषय आहे. आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा, आदरणीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला वाटतं माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळी उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या कार्यातून दाखवून देतील. थँक्यू. मी 2019ला खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती. ज्या दिवशी माझी मुलाखत होती, माझ्याबरोबर 7 उमेदवार पक्षाचे होते. ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला प्रदेशाध्यक्षपद मिळालं होतं, म्हणून मला उमेदवारी नंतर घेता आली नाही. 5 वर्षाचं काम महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून केलं, फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की 2019मध्ये प्रदेशाध्यक्ष दिल्यामुळे आपल्याला उमेदवारी साहजिकच मिळणार नाही, पण 2024ला आपण उमेदवारी मागू. त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडकवासला मतदारसंघामधले ज्येष्ठ नेते असतील, आमचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आम्ही सगळ्यांनी गेल्या 15-20 दिवसापूर्वी आदरणीय दादांची भेट घेतली. आमचं एक निवेदन आमच्या खडकवासल्याचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं की खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा, अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे. याच्याबाबत दादा आणि इतर ज्येष्ठ नेते एकत्र सगळे बसून चर्चा करतील आणि तशा पद्धतीचा निर्णय आम्हाला कळवतील. धन्यवाद. थँक्यू. तर मी पोस्ट पाहिलेली नाही, माहिती घेऊन बोलते असं चाकणकर म्हणाला. रुपाली पाटलांच्या पोस्टवर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. तर एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रुपाली पाटलांनी केला. चाकणकरांच्या नावाच्या चर्चेवर रुपाली पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे.